So next we will start continuous wave analog modulation, that is AM, FM and PM. तर जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मॉड्युलेशन ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये काय होतं, जी कॅरियर सिग्नल असते हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर सिग्नल, त्याचे पॅरामीटर हे चेंज केल्या जातात. जे मॉड्युलेटिंग सिग्नल असते आपली इन्फॉर्मेशन सिग्नल त्याच्या इन्स्टंटेनियस अँप्लिट्यूडच्या अकॉर्डिंगली. सो हिअर यू कॅन सी दिस इज अवर इन्फॉर्मेशन सिग्नल किंवा त्याला मॉड्युलेटिंग सिग्नल म्हणतात किंवा बेस बँड सिग्नल म्हणतात. ही कंटिन्युअसली व्हॅरी होते. ते अॅनालॉग सिग्नल आहे. त्यामध्ये आपली इन्फॉर्मेशन आहे. पण आपण त्याची फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे त्याला वायरलेस ट्रान्समिट नाही करू शकत. सो व्हॉट वी डू, वी टेक अनदर सिग्नल दॅट इज कॉल्ड एज कॅरियर सिग्नल विच हॅज हाय फ्रिक्वेन्सी. ओके, जास्त फ्रिक्वेन्सीचा सिग्नल जर आपण वायरलेस ट्रान्समिट केला तर वी कॅन इझिली ट्रान्समिट इट विथ मिनिमम नॉईस अँड वी नीड अ व्हेरी मीन्स यू कॅन से स्मॉल अँटेना टू रिसीव्ह दॅट सिग्नल. तर मग हा आपला कॅरियर सिग्नल आहे. हे कॅरियर सिग्नलचे आपण जर सपोज अँप्लिट्यूड व्हॅरी केला तर इथे बघा तुम्ही, जसं या इन्स्टंटेनियस सिग्नलचा व्होल्टेज किंवा अँप्लिट्यूड व्हॅरी होते त्याच्या अकॉर्डिंगली या कॅरियर सिग्नलचे इथे अँप्लिट्यूड व्हॅरी होते. आणि आपण ट्रान्समिट कोणता सिग्नल करणार आहे, ना हा सिग्नल ट्रान्समिट करणार आपण, ना हा सिग्नल ट्रान्समिट करणार आपण. ट्रान्समिट करणार हा सिग्नल. पण या सिग्नलमध्ये फ्रिक्वेन्सी पण जास्ती आहे आणि याचा अँप्लिट्यूड पण याच्या अकॉर्डिंगली चेंज झालाय. ओके, सो ट्रान्समिट होणाऱ्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी पण जास्ती आहे आणि आपली जी इन्फॉर्मेशन अँप्लिट्यूड मध्ये ते अँप्लिट्यूड पण इथं ट्रान्समिट होते. सो दिस इज नथिंग बट द अँप्लिट्यूड मॉड्युलेशन, AM. सेकंड, सेकंड एक टेक्निक आहे मॉड्युलेशन टेक्निक, त्याला FM म्हणतात. FM मीन्स फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. यामध्ये काय केलं आपण, हा जो कॅरियर सिग्नल आहे या कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी व्हॅरी केली. अँप्लिट्यूड कॉन्स्टंट आहे. यामध्ये अँप्लिट्यूड व्हॅरी केलं पण फ्रिक्वेन्सी आणि फेज कॉन्स्टंट आहे यामध्ये. पण हिअर आपण काय करतोय, अँप्लिट्यूड कॉन्स्टंट ठेवतोय, फेज आणि फ्रिक्वेन्सी चेंज होते. आता इथे बघा, जसं एक आपलं कॅरियर सिग्नल आहे, कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी सपोज इथे लो अँप्लिट्यूड असेल तर फ्रिक्वेन्सी कमी आहे. इथे पण अँप्लिट्यूड कमी आहे तर फ्रिक्वेन्सी कमी आहे. आणि जसं जसं अँप्लिट्यूड वाढतंय मॉड्युलेटिंग सिग्नलचं, फ्रिक्वेन्सी काय होते, वाढते. सो चेंज इन फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंट चेंज इन अँप्लिट्यूड. म्हणजे इथे जी फ्रिक्वेन्सी चेंज होते ही काय रिप्रेझेंट करते, चेंज इन अँप्लिट्यूड. लो फ्रिक्वेन्सी म्हणजे इट विल रिप्रेझेंट लो अँप्लिट्यूड, हाय फ्रिक्वेन्सी मीन्स इट विल रिप्रेझेंट हाय अँप्लिट्यूड. आता इथे इन्स्टंटेनियसली फ्रिक्वेन्सी चेंज होते. जसे अँप्लिट्यूड चेंज होते तशी फ्रिक्वेन्सी चेंज होते. सो चेंज इन फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंट चेंज इन अँप्लिट्यूड. Okay, so this is called as the FM, and here this technique is PM, means phase modulation. Okay, so इथे काय होते, सिग्नलचा फेज चेंज होते अकॉर्डिंग टू द instantaneous value of amplitude of the modulating signal. ठीक आहे. सो हिअर amplitude remains constant and phase gets change. तर आपण ट्रान्समिट सिग्नल कुठले करणार आहेत, जर अँप्लिट्यूड मॉड्युलेशन असेल तर हा सिग्नल ट्रान्समिट करणार, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन असेल तर हा सिग्नल ट्रान्समिट करणार आणि फेज मॉड्युलेशन असेल तर हा सिग्नल ट्रान्समिट करणार. यामध्ये इन्फॉर्मेशन सिग्नल पण असतो आणि त्याची फ्रिक्वेन्सी पण जास्त असते. ओके, दीज आर द 3 मॉड्युलेशन टेक्निक्स. नेक्स्ट इज पल्स अॅनालॉग मॉड्युलेशन. आता पल्स अॅनालॉग मॉड्युलेशन मध्ये काय, आपला जो सिग्नल आहे कॅरियर सिग्नल, त्यात कॅरियर सिग्नल नथिंग बट अ पल्स सिग्नल. आता इथे पल्स आहे आणि जो मॉड्युलेटिंग सिग्नल आहे इज सपोज इज सायनोसॉइडल इन नेचर. मग आपण काय करणार इथे, सपोज आपलं पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन असेल म्हणजे PAM, तर PAM मध्ये काय करणार, या इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज ऑफ दिस मॉड्युलेटिंग सिग्नल आपण या पल्सचे अँप्लिट्यूड काय करणार, व्हॅरी करणार. So here amplitude of this pulses gets varied in accordance with the instantaneous value of amplitude of this modulating signal. या modulating signal च्या amplitude च्या accordingly याचा amplitude vary झाला. मग आपण ट्रान्समिट कोणता सिग्नल करणार, हा सिग्नल करणार. पल्स जर पल्स कम्युनिकेशन असेल तर. ओके, मग हे जे याचं अँप्लिट्यूड व्हॅरी झालेलं हे काय रिप्रेझेंट करणार, हे मॉड्युलेटिंग सिग्नल रिप्रेझेंट करणार. ओके, नेक्स्ट आहे पल्स विड्थ मॉड्युलेशन. आता इथे काय करणार आपण, आता या पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये आपण काय केलं, अँप्लिट्यूड व्हॅरी केलं पण विड्थ जी होती पल्सची विड्थ, ओके, ती विड्थ आणि त्याची जी पोझिशन आहे ती आपण चेंज नाही केली, ती आपण कॉन्स्टंट ठेवली.
सेकंड आहे पल्स विड्थ मॉड्युलेशन. यामध्ये काय करणार आपण, विड्थ व्हॅरी करणार. म्हणजे जसं इन्स्टंटेनियस अँप्लिट्यूड सिग्नलची अँप्लिट्यूड हे व्हॅरी होणार, त्याच्या अकॉर्डिंगली या पल्सची विड्थ कमी जास्त होणार. जर सपोज इन्स्टंटेनियस व्हॅल्यूची अँप्लिट्यूड जास्त असेल तर इथे पल्सची विड्थ जास्त असणार. इन्स्टंटेनियस व्हॅल्यूची अँप्लिट्यूड कमी असेल तर पल्सची विड्थ कमी असणार. सो ही जी पल्सची विड्थ चेंज होते, दिस चेंज इन विड्थ रिप्रेझेंट्स चेंज इन अँप्लिट्यूड. विड्थ जास्ती म्हणजे अँप्लिट्यूड जास्ती, विड्थ कमी म्हणजे अँप्लिट्यूड कमी. इथे बघा अँप्लिट्यूड खूप खूप कमी आहे, तर विड्थ पण काय आहे, पल्सची खूप कमी आहे. ओके, सो पल्स विड्थ मॉड्युलेशन असेल तर आपण असा सिग्नल ट्रान्समिट करणार. या सिग्नल मध्ये जास्त पल्सची विड्थ काय रिप्रेझेंट करणार, की सिग्नलची अँप्लिट्यूड जास्त आहे, आणि पल्सची विड्थ कमी आहे, हे काय रिप्रेझेंट करणार, की सिग्नलची अँप्लिट्यूड हे कमी आहे. नेक्स्ट यामध्ये आपण अँप्लिट्यूड आणि पोझिशन जी आहे पल्सची, हे बघा पोझिशन जी आहे ती चेंज नाही करत आहे आपण, इट रिमेन्स कॉन्स्टंट. नेक्स्ट इज पल्स पोझिशन मॉड्युलेशन. आता पल्स पोझिशन मॉड्युलेशन मध्ये काय, पल्सचे अँप्लिट्यूड कॉन्स्टंट असतं आणि पल्सची विड्थ पण कॉन्स्टंट. बघा इथे पल्सची विड्थ ती कॉन्स्टंट आहे. जे कॅरियर सिग्नल आहे, आपल्या कॅरियर सिग्नल म्हणजे पल्स आहे, ती सेम विड्थ आहे याची, फक्त पोझिशन याची काय झालेली आहे, शिफ्ट झालेली आहे. मग जिथे सपोज कॉन्सन्ट्रेटेड पल्सेस असतील, पल्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल किंवा फ्रिक्वेन्सी जास्त असेल, त्याला आपण काय कन्सिडर करणार आहे, की पल्स अँप्लिट्यूड कमी आहे. आणि पल्स सपोज एकमेकांपासून दूर दूर असेल तर आपण काय रिप्रेझेंट करणार, इथे काय गेस करणार त्यावरनं, की अँप्लिट्यूड मॉड्युलेटिंग सिग्नलचं जास्ती आहे. तर पल्स पोझिशन मॉड्युलेशन जर असेल तर आपण हा सिग्नल ट्रान्समिट करणार, आणि या सिग्नलमध्ये जी पोझिशन आहे पल्सची, त्या पल्सच्या पोझिशनवरून आपण डिसाईड करणार की इन्स्टंटेनियस सिग्नलचं अँप्लिट्यूड किती आहे, कमी आहे की जास्ती आहे. ओके, सो these are the three techniques, analog pulse modulation technique. Next, दिस इज कंटिन्युअस वेव्ह डिजिटल मॉड्युलेशन. आता कंटिन्युअस वेव्ह मध्ये इथे डिजिटल मॉड्युलेशन. डिजिटल मॉड्युलेशन मध्ये काय, डिजिटल अॅनालॉग मॉड्युलेशन मध्ये काय फरक आहे, डिजिटल मॉड्युलेशन मध्ये जो इन्फॉर्मेशन सिग्नल असतो तो डिजिटल असतो, आणि अॅनालॉग मध्ये जो इन्फॉर्मेशन सिग्नल असतो तो अॅनालॉग असतो. आता इथे इन्फॉर्मेशन सिग्नल पण डिजिटल आहे, 1 0 1 0. यामध्ये 3 टेक्निक असतात बेसिकली, ASK, FSK आणि PSK. आणि हा आपला कॅरियर सिग्नल असतो, तो पण अॅनालॉग असतो. तर आपण इथे काय करणार आहे, ASK मध्ये काय करणार, आपण या कॅरियर सिग्नलचं अँप्लिट्यूड चेंज करणार. म्हणजे जर इथे बायनरी 1 असेल मॉड्युलेटिंग सिग्नल मध्ये, तर आपल्याला ASK मध्ये सिग्नल मिळणार. सो विल गेट सिग्नल इन दिस ASK. आणि इफ 0 इज ॲट द इनपुट, देन विल गेट व्हेरी लो amplitude of the signal or zero amplitude. Again, if there is 1, then we will get high amplitude. If there is 0, we will get very low amplitude or zero amplitude. So this is nothing but the ASK. मग ASK सिग्नल जेव्हा आपण ट्रान्समिट करणार, तेव्हा ही वेव्ह आहे म्हणजे याचा अर्थ काय, 1 आहे, आणि वेव्ह नाहीये किंवा वेव्हचा अँप्लिट्यूड कमी, याचा अर्थ काय, इथे 0 आहे. वेव्ह आहे म्हणजे 1 आहे, वेव्ह नाही म्हणजे 0 आहे. ओके, सो दिस स्विचिंग ऑफ दिस वेव्ह इज नथिंग बट अ 1 and 0s. That will represent 1 and 0. कारण आपली इन्फॉर्मेशन इथे 1 आणि 0 मध्येच आहे. नेक्स्ट FSK, नेक्स्ट मॉड्युलेशन टेक्निक इज FSK. यामध्ये काय होतं, बायनरी 1 असेल तर कॅरियर सिग्नलची आपल्याला फ्रिक्वेन्सी 1 मिळते, आणि बायनरी 0 असेल तर कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी आपल्याला दुसरी मिळते, वेगळी मिळते. सो हाय फ्रिक्वेन्सी फॉर बायनरी 1 आणि लो फ्रिक्वेन्सी फॉर बायनरी 0. म्हणजे ट्रान्समिटेड सिग्नलमध्ये जेव्हा हाय फ्रिक्वेन्सी असेल तर हा काय रिप्रेझेंट करेल, बायनरी 1 आहे, आणि लो फ्रिक्वेन्सी असेल तर हा काय रिप्रेझेंट करेल, तो बायनरी 0 आहे. ही कोडिंग आहे, दॅट इज नथिंग बट अ कोडिंग. हाय फ्रिक्वेन्सी विल रिप्रेझेंट बायनरी 1, लो फ्रिक्वेन्सी विल रिप्रेझेंट बायनरी 0. मग रिसिव्हरला गेल्यानंतर रिसिव्हरला जर हाय फ्रिक्वेन्सी आली तर रिसिव्हर काय समजेल, की हा बायनरी 1 आहे, आणि रिसिव्हरनं जर लो फ्रिक्वेन्सी रिसिव्ह केली तर रिसिव्हर काय समजेल, की हा बायनरी 0 आहे. सो इन दिस वी कॅन ट्रान्समिट बायनरी 1 and 0 इन दिस फ्रिक्वेन्सी. कोणत्या पॅरामीटर मध्ये ट्रान्समिट करतो आपण, फ्रिक्वेन्सी पॅरामीटर मध्ये. नेक्स्ट आहे पल्स फेज मॉड्युलेशन और फेज शिफ्ट किंग. यामध्ये काय होतं, की जर 0 डिग्री फेज शिफ्ट असेल, आता सिग्नलची फेज शिफ्ट जर अशी असेल, ओके, तर त्याला 0 डिग्री फेज शिफ्ट म्हणतात. इट इज कॉल्ड ॲज 0 डिग्री फेज शिफ्ट. आणि समजा सिग्नलची इथून स्टार्ट होत असेल, सिग्नल असा स्टार्ट होत जर असेल, तर त्याला म्हणतात फेज शिफ्ट 180 डिग्री. याला काय म्हणतात, फेज शिफ्ट 180 डिग्री. आणि याला काय म्हणतात, फेज शिफ्ट 0 डिग्री. मग जर 0 डिग्री फेज शिफ्ट असेल तर काय रिप्रेझेंट करणार, तो बायनरी 1 रिप्रेझेंट करणार. आणि इथे बघा, जर सपोज फेज शिफ्ट इथे
180 पासून स्टार्ट होत असेल तर तो काय रिप्रेझेंट करणार, बायनरी 0 रिप्रेझेंट करणार. सो अगेन हिअर यू कॅन सी हा सिग्नल इथून स्टार्ट होतोय असा 0 डिग्री फेज शिफ्ट आहे. 0 डिग्री फेज शिफ्ट म्हणजे बायनरी 1 रिप्रेझेंट करणार आणि 180 डिग्री फेज शिफ्ट असेल सिग्नलची तो काय रिप्रेझेंट करणार, त्याला 0 रिप्रेझेंट करणार. म्हणजे रिसिव्हरनं जर असा सिग्नल रिसीव्ह केला आणि 0 डिग्री जर फेज शिफ्ट असेल तर रिसिव्हर काय समजणार, त्याला बायनरी 1 आहे. आणि जर 180 डिग्री पासून जर सिग्नल स्टार्ट होत असेल तर रिसिव्हर विल कन्सिडर इट ॲज अ 0 बिट. Okay, so in this way we can transmit our signal in amplitude, frequency and phase. We can transmit our digital information, that is 1 and 0, in the form of amplitude, frequency and phase, and they are called as ASK, FSK and PSK respectively. So these are nothing but a digital modulation technique. त्यानंतर नेक्स्ट आहे पल्स डिजिटल मॉड्युलेशन, PCM, DM, ADM. आता हे टेक्निक आपण बघणार आहे डिजिटल कम्युनिकेशन सब्जेक्टमध्ये. सो हिअर हा अॅनालॉग सिग्नल असतो आपला, इथे हा कॅरियर सिग्नल हा पल्स असतो, अॅनालॉग सिग्नल सायनोसायडल असतो किंवा एनी फॉर्म अॅनालॉग असतो तो, आणि कॅरियर सिग्नल पल्स असतो, आणि आपल्याला ॲट द आउटपुट आपल्याला काय मिळते, बायनरी सिग्नल मिळतो. त्या त्या टेक्निकला म्हणतात पल्स और डिजिटल पल्स मॉड्युलेशन टेक्निक. त्याचे 3 टाइप्स आहेत, PCM, DM आणि ADM. हे आपण सेपरेटली नेक्स्ट कोर्समध्ये बघणार आहोत, नेक्स्ट सेमिस्टरमध्ये. तो पल्स डिजिटल पल्स मॉड्युलेशन टेक्निकमध्ये काय होतं, अॅनालॉग सिग्नल जो आहे तो आपण बायनरीमध्ये कन्व्हर्ट करतो. ओके. देन नेक्स्ट ॲडव्हांटेजेस ऑफ डिजिटल कम्युनिकेशन. आता डिजिटल कम्युनिकेशनचे अॅनालॉग कम्युनिकेशन बरेचसे ॲडव्हांटेज आहेत. नॉईस इम्युनिटी काय असते डिजिटल कम्युनिकेशनची, हाय असते. नॉईस इम्युनिटी ऑफ डिजिटल कम्युनिकेशन इज व्हेरी हाय. म्हणजेच काय, तो नॉईसला रोबस्ट आहे, लेस ससेप्टेबल टू द नॉईस. म्हणजे कितीही नॉईस असला तरी आपल्या सिग्नलची क्वालिटी ही जास्त खराब होत नाही. म्हणजे त्याची नॉईस इम्युनिटी काय खूप जास्ती आहे. त्यानंतर एरर डिटेक्शन अँड करेक्शन इज पॉसिबल. सपोज ट्रान्समिट केलेल्या सिग्नलमध्ये काही एरर आला तर आपण तो डिटेक्ट करू शकतो आणि करेक्ट पण करू शकतो डिजिटल कम्युनिकेशनमध्ये, जो आपण अॅनालॉगमध्ये नाही करू शकत. रिपीटर कॅन बी यूज. आता रिपीटर काय असतं, सपोज एक ट्रान्समीटर आहे आणि एक रिसिव्हर आहे. तर ट्रान्समीटरवरून सिग्नल जेव्हा रिसिव्हर पर्यंत जातो, आता यामध्ये कितीही अंतर असू शकतं. सपोज ट्रान्समीटर औरंगाबादमध्ये आणि रिसिव्हर सपोज अमेरिकेमध्ये, तर त्यामध्ये आपण मध्ये काय करतो, काही 60 ते 70 किलोमीटरच्या अंतरावर आपण असे रिपीटर प्लेस करतो, काही डिव्हाइसेस प्लेस करतो. हे डिव्हाइस काय करेल, मग सिग्नलला रिसीव्ह करेल, त्यातला नॉईस रिमूव्ह करेल, त्याचे त्याचं अँप्लिट्यूड वाढवल, त्याची व्होल्टेज लेवल आपण वाढवणार आणि परत रिट्रान्समिट करणार. परत इथे गेल्यानंतर परत रिसीव्ह करणार, नॉईस रिमूव्ह करणार, त्याचा अँप्लिट्यूड वाढवणार, परत रिट्रान्समिट करणार. म्हणजे सिग्नलला एका स्टेजेसमध्ये आपण त्यातला नॉईस रिमूव्ह करणार. ओके. परत त्याला अँप्लिफाय करणार आणि परत पाठवणार. यामुळे काय होते, ट्रान्समीटर पासून रिसिव्हरला जेव्हा सिग्नल जाईल, त्या सिग्नलची क्वालिटी ही खराब होत नाही, सिग्नलची क्वालिटी चांगली राहते. डायरेक्टली रिसिव्हर पर्यंत पाठवलं तर सिग्नलची क्वालिटी ही खूप खराब होत जाते. तर सिग्नल जास्त खराब होण्याच्या अगोदरच आपण काय करतो त्याला, आता हा सिग्नल आहे सपोज, हा ट्रान्समिट होतोय, तर हा जर सपोज आपण जास्त डिस्टन्सला पाठवला तर याची क्वालिटी एकदम अतिशय खराब होऊन जाईल, हा असा होऊन जाईल. ओके. मग हा एवढा खराब होण्याच्या अगोदर समजा हा सिग्नल जेव्हा एवढा खराब होईल, असा होईल, त्याच वेळेस आपण काय करणार, याच्यावर प्रोसेसिंग करणार. ओके. आणि याला परत आपण चांगल्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करणार आणि नंतर परत रिट्रान्समिट करणार. तर ते काम कोण करतं, एक रिजनरेटिव्ह सर्किट, त्याला रिपीटर म्हणतात. हे रिपीटर आपण डिजिटल कम्युनिकेशनमध्ये यूज करू शकतो, अॅनालॉगमध्ये ते यूज नाही करता येत. नेक्स्ट, ड्यू टू डिजिटल नेचर डेटा कॅन बी स्टोअर्ड, प्रोसेस, कॉम्प्लेक्स, रिट्रीव्ह अँड ट्रान्समिट. सिग्नलचं नेचर डिजिटल असल्यामुळे आपण डेटा काय करू शकतो, स्टोअर करू शकतो, प्रोसेस करू शकतो, कॉम्प्रेस करू शकतो, रिट्रीव्ह करू शकतो, परत रिकॉल करू शकतो त्याला, आणि ट्रान्समिट पण करू शकतो. मल्टिप्लेक्सिंग यामध्ये पॉसिबल आहे. कम्युनिकेशन इज सेक्युर ड्यू टू डिजिटल कोडिंग. आता एखाद्या मध्येच कुणी जर आपला सिग्नल रिसीव्ह केला असेल तर आपण काय करू शकतो, त्यात कोडिंग यूज करू शकतो, म्हणजे कोणी सिग्नल आपला रिसीव्ह जरी केला तरी त्याला तो डिकोड करता नाही येणार, म्हणजे त्यामधली इन्फॉर्मेशन त्याला एक्स्ट्रॅक्ट नाही करता येणार. ओके, दॅट इज द ॲडव्हांटेज ऑफ दिस डिजिटल कम्युनिकेशन. नेक्स्ट, कम्युनिकेशन इज सिम्पल अँड चीपर. डिजिटल कम्युनिकेशन इज सिम्पल. नेक्स्ट, 2 डिसएडव्हांटेज आहे डिजिटल कम्युनिकेशनचे, की डिजिटल कम्युनिकेशन
थ्रू आपल्याला सिग्नल जर ट्रान्समिट करायचं असेल, इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करायची असेल, तर त्याला बँडविड्थ खूप जास्त लागते. हाय बँडविड्थ इज रिक्वायर्ड. आणि ट्रान्समिटर आणि रिसीव्हरमध्ये सिंक्रोनायझेशन लागतं आपल्याला. सिंक्रोनायझेशन असेल तरच सिग्नल प्रॉपरली ट्रान्समिट होतो. सिंक्रोनायझेशन जर नसेल तर सिग्नलची क्वालिटी किंवा एरर सिग्नलमध्ये इंट्रोड्यूस होतो आणि दॅट इज द डिसएडव्हांटेज. ओके, सो एक्स्ट्रा सिंक्रोनायझेशन सर्किट इज रिक्वायर्ड अँड बँडविड्थ इज ऑल्सो व्हेरी हाय. म्हणजे आपल्याला चॅनलची बँडविड्थ जास्त लागते सिग्नल रिसीव्ह करण्यासाठी आणि ट्रान्समिट करण्यासाठी. ॲडव्हांटेजेस ऑफ डिजिटल कम्युनिकेशन. डिजिटल कम्युनिकेशनचे काय काय ॲडव्हांटेज आहे? सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठी यूज करतो आपण, मिलिटरी कम्युनिकेशनसाठी, सॅटेलाइटमध्ये जे GPS सॅटेलाइट असतात, जे GPS साठी यूज करतो आपण, त्यानंतर जे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट असतात किंवा जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. ओके, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट जे असतात. देन डिजिटल टीव्ही ब्रॉडकास्टिंग, मोबाईल कम्युनिकेशनसाठी यूज होतो. इंटरनेट अँड वायरलेस मॉनिटरिंग सिस्टमसाठी डिजिटल कम्युनिकेशन यूज होतो. रिमोट हेल्थकेअर सिस्टम जे आहेत, देअर वी कॅन यूज, जसं टेलिमेडिसिन वगैरे आहे, ठीक आहे, किंवा टेले इमर्जन आहे, त्यामध्ये पण आपण जसं रिमोट ऑपरेशन पण करता येते पेशंटचं, त्यामध्ये पण कम्युनिकेशन यूज होतं, डिजिटल कम्युनिकेशन. डिजिटल टेलिफोनमध्ये यूज होतं. कम्प्युटर अँड डेटा कम्युनिकेशनमध्ये पण डिजिटल कम्युनिकेशन यूज होते. Digital communication is recent technology and analog technology is totally replaced by the digital communication nowadays. Okay. Now next topic is amplitude modulation that we will see in our next lecture. Okay. Till then, if you have any difficulty, then you can ask.